पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. आपल्या समवेत भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे दादा बापट साहेबांचं निधन झालेलं आहे. काय भावना व्यक्त कराल? आदरणीय गिरीश बापट साहेबांचा राजकीय कारकीर्द, त्यांची सामाजिक चळवळ आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलेली. मी पुण्यामध्ये राहत असताना मी त्यांच्याच विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये राहत होतो. त्यांचं नगरसेवक असल्यापासूनचं कार्य मी पाहतोय. वेगवेगळ्या घटकांना बरोबर घेऊन पुणे या पंचकृषीचा विकास करण्यासंदर्भामध्ये त्यांची असलेली दूरदृष्टी आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्यासंदर्भात त्यांची असलेली धडपड आम्ही जवळून पाहिलेली आहे. आज आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यावेळेस समाजात काम करतात तर नक्कीच त्यांचं स्मरण, त्यांच्या प्रेरणा मला राहतील. त्यांनी जो काही विकास सगळ्यांना बरोबर घेऊन किंवा सगळ्यांबरोबर या पुण्याचा सामाजिक सलोखा जपला, तशा पद्धतीचं काम आमच्याकडनं पण होईल. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं फार मोठं दुःख झालेलं आहे. मी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, एक अध्यक्ष त्याला मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो. दादा, गेल्या वर्षभरामध्ये आपण पाहतोय की मुक्ताताई टिळक असतील, लक्ष्मणभाऊ जगताप असतील, आता गिरीश बापट आहेत, यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीचं किती मोठं नुकसान झालंय, कशी ही सगळी उणी भरून निघणार आहे? आता तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. लक्ष्मणभाऊ असतील, मुक्ताताई असतील किंवा आता गिरीश भाऊ असतील, यांच्या जाण्यानं खरंच ती पोकळी भरून निघणार नाही. पण त्यांनी निर्माण केलेल्या ज्या काही परंपरा किंवा ज्या म्हणजे चांगल्या दिशा आहेत, त्या दिशेला जाण्यासाठी सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ. खऱ्या अर्थानं त्यांची तीच काम होतं, त्यांचा तोच माणूस होता. तो माणूस पूर्ण करायची जबाबदारी आता आमच्यावर आहे. पण त्यांची उणीव आम्हाला कायम आमच्या प्रत्येक कार्यात जाणवेल. दादा, गिरीश बापट साहेबांबद्दल एक माजी मंत्री, ते खासदार, ते एक सर्वसामान्यांचा नेता, सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून वागणारा नेता, अगदी भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवणारा नेता अशी त्यांची ओळख होती. तुमच्या काही त्यांच्याबरोबरच्या आठवणी काय व्यक्त कराल? मी गुलशे तालमीमध्ये काही वर्ष होतो, नंतर पोंगळे चौकामध्ये काही वर्ष होतो. त्यावेळेस बापट साहेब नगरसेवक होते आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही म्हणजे आमचे वस्ताद पैलवान विजय मामा जाधव हे त्यांचे जवळचे होते एकदम. त्यामुळे माझा सगळ्यात पहिला त्यांचा संबंध 1994-95 आला. त्यावेळेस मी ती महत्वाची म्हणजे मला थोडंसं काय एवढं राजकारणातलं माहिती नव्हतं, पण पुणे शहरामध्ये काम करताना त्यांचा जो काही प्रभाव होता आणि ते भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेसपासून म्हणजे ते तसे पतित पावन संघटना पार जनसंघापासून ते होते. अनेक वेळा ते या आंदोलनामुळे तुरुंगातही गेले. त्यांना बरेच दिवस आणीबाणीच्या वेळेस पण त्यांनी भरपूर मोठं काम केलं. हे सगळं आम्हाला माहिती मिळाली. पण आणि ज्यावेळेस त्यांना भेटलो आम्ही त्यावेळेस त्यांनी आमचे वस्ताद म्हणले होते की आमच्या तालमीतले सगळे पैलवान आहेत आणि पैलवानांना मॅट वगैरे बाकीच्या NS किंवा आम्हाला ते साईचं केंद्र असं आम्ही अपेक्षित केलं होतं. त्यानंतर ज्यावेळेस मंत्री झाले त्यावेळेस त्यांनी म्हणजे आमचे वस्ताद विजयमामा जाधव यांना बरोबर घेऊन ते सगळी कारवाई पूर्ण करून म्हणजे पैलवानकीबद्दल विशेष आवड असलेला नेता होता आमचा असं. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जास्त आत्मीयता राहील. मी त्यांना नेहमी वस्ताद म्हणायचो, कधी भाऊ म्हणलो नाही. बरं, धन्यवाद दादा, आपण आपला अवश्य बोलवलं, आपल्या भावना व्यक्त केल्या. ओके.